हे शोभतात अमित शहाचे चेले, शोभतात. तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला मूर्ख समजू नका. सीमावादाचा प्रश्न मराठीचाच प्रश्न आहे आणि मराठीच्या प्रश्नातून सीमावाद निर्माण झालेला आहे. गांडू लोक आहे ते सगळे, डरपोक. पवार साहेबांकडून माहिती घ्यायची वेळ असती तर पवार साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसून आपण गेला नसता ना. बघा, हे गृहस्थ व्यापारी आहेत, हे डरपोक आहेत. व्यापार करणं अपराध नाही, पण डरपोक आहे. मला डरपोक लोकांशी बोलायचंच नाही. मी त्यांना पार्लमेंटला, त्यांच्या सुदैवानं त्यांचा माईक बंद चालू होता आणि आम्ही विरोधी पक्षात असल्यामुळे माझा माईक बंद होता, नाहीतर माझं उत्तर रेकॉर्डवरती आलं. मी त्याला उत्तर दिलंय. आणि भारतीय जनता पक्षाच्या IT सेलने जणू काय प्रफुल्ल पटेल हे फार मोठे योद्धे आहेत. हा, सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये जर्मनीत जाऊन युद्ध जिंकून आले आहेत आणि मग ते भंडाऱ्यामध्ये उतरले, अशा तऱ्हेने जे काय दाखवलंय. ओळखतो मी या. अरे तुम्ही शब्द माझा कापाल. गांडू लोक आहे ते सगळे, डरपोक. हे आमच्याशी काय लढतायत? ते म्हणत होते रंग बदलला. अहो, रंग कोणी बदलला? आम्ही आमच्या व्यासपीठावर शिवसेनेच्या, बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये ठामपण उभे आहोत. पळून कोण गेलं? पवार साहेबांना सोडून बाप तुमचा. बापाच्या पाठीत खंजीर खुपसला हो. आता त्यांनी थांबायला पाहिजे. तुम्ही थांबा, त्यांना उत्तर द्यायचं ते झालेलं आहे. वेळ पडली तर आता माझ्या गाडीमध्ये डिक्कीमध्ये पडले आहेत सगळे. ईडीचं चार्जशीट वाचा आणि माझ्या नादाला लागू नका. शिवसेनेच्या नादाला, माझ्या नाही, शिवसेनेच्या नादाला लागू नका. त्या गद्दार शिंदे गटाने लागू नये आणि गद्दार राष्ट्रवादीवाल्यांनी लागू नये. तुम्ही सुखात आहात ना तिकडे? भांडी घासताय ना, त्यांची जुनी भांडी करताय ना, त्यांचे चपला बूट पॉलिश करताय ना, मग करत राहा. आमच्या स्वाभिमानाला दिवसण्याचा प्रयत्न करू नका. आम्ही स्वाभिमानी आहोत. आम्ही दिल्लीत जाऊन कोणाची बूट चटेगिरी करत नाही. आम्ही सत्तेचे भुकेले, सत्तेचे हपापलेले नाही. ठीक आहे, बघू. सत्ता येते, सत्ता द्यायचे, बाळासाहेबांचे वाक्य आम्हाला मान्य. माणिकराव कोकाटे म्हणजे मला वाटतं कृषी क्षेत्रातले कुणाल कामरा झालेले. खरं म्हणजे माणिकराव कोकाटे हे राजकारणामध्ये अनेक वर्ष आहेत. त्यांनी अशा प्रकारची विधानं करू नये, शेतकऱ्यांना दुखवणारी. का करतायत ते अशी विधानं? अजित पवारांनी, प्रफुल्ल पटेल, माणिकराव कोकाटे अशा लोकांना जर लगाम नाही घातला तर त्यांचं काही खरं नाही. म्हणजे तिघांची जर भाषणं ऐकली तुम्ही तर त्यांनी बहुतेक कॉमेडी शो सुरू केलेले आहेत. स्वतः अजित पवार कॉमेडी शो करतायत सध्या. स्वतः त्यांचे जे काय राष्ट्रीय कार्याध्यक्ष काहीतरी आहेत पटेल, ते त्यांचा कॉमेडी शो सुरू आहे, तो पडतो. आणि राज्याचे कृषी मंत्री रोज शेतकऱ्यांची टिंगल करतायत, किल्ली उडवतायत. काय झालंय या राज्यात? काय झालं? आरोग्य खात्यामध्ये नीट काम चाललेलं नाही, कृषी खात्यामध्ये नीट काम चाललेलं नाही, गृह खातं तर कोसळून गेलेलं आहे. कोसळून गेलाय हो. नुसते इशारे देत बसलेत. असं केलं तर मी ते करीन, तसं केलं तर मी कायदा हातात घेऊ देणार नाही. कायदा हातात घेऊन लोक कामाला लागले आहेत तुमच्या समोर. नागपुरात काल गोळीबार झाला परत. जिथे फडणवीस साहेबांची आई भाजी मार्केटला भाजी आणायला जातात, तिथे गोळीबार झालाय. काय सांगताय तुम्ही? एक दिवस वर्षा बंगल्यात गोळीबार. या राज्याची लॉ अँड ऑर्डर अत्यंत भयावह आहे. गृहमंत्र्यांना सांगा, नुसतं विरोधकांच्या टिंगलटावाळ्या करून राज्य चालत नाही. तुम्ही त्या लेवलला यायला पाहिजे. मुख्यमंत्री पदाच्या यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, मनोहर जोशी, शरदराव पवार, ही जी लेवल आहे ना उद्धव ठाकरे, या लेवलला तुम्हाला पोचायला वेळ लागेल. तुमची ती लेवल अद्याप आलेली नाहीये. मुख्यमंत्री पदावर बसले म्हणजे लेवल नसते. ते टोलजंगपणा आपल्याला कामातून मिळवावा लागतो. गृह खातंचा अक्षरशः कबाडा आणि कचरा झालेला आहे. तिथे बसून नुसते इशारे देतात, मी हे करीन, मी ते करीन, मी ते करीन. विरोधी पक्षाच्या संदर्भात तक्रार गेली का लगेच पोलिसांना आदेश जातो, स्वतः गावाच्या लेवलला. असं गृह खातं चालतं का? हे शोभतात अमित शहाचे चेले, शोभतात. या टुनीचा त्यांनी काय अपराध केलेला आहे? त्यांनी खून केलाय का? त्यांनी देशद्रोह केलाय का? ते बँकॉकला फिरतायत का? ते नवाज शरीफचा केक कापायला गेले आहेत का? काय त्यांचा अपराध काय मला सांगा ना. त्यांच्यावरती ईडी, CBI यांनी लुकआउट नोटीस काढली आहे का?
त्यांनी एक कार्यक्रम केला, तो कार्यक्रम काही लोकांना मान्य नाही. ठीक आहे, या देशामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. नाही, मी त्यांना सांगितलं आपल्याला आपण कायद्याचे रक्षक आहोत. जरी गृह खातं शेण खात असलं तरी आपल्याला कायदा पाळला पाहिजे. घेऊ द्या नाही प्रतिकार. एवढं त्यांच्याकडे एक शिवाजी पार्कला कॅफे उघडलेला आहे. कॅफे उघडलेला आहे. चहा पाण्याचे कार्यक्रम, पान सुपारीचे कार्यक्रम होतात आणि वेगळ्या वेगळ्या विषयांवर होतात. कधी मराठीच्या विषयावर होतात, कधी अजून काही विषयावर होतात. आणि असे सांस्कृतिक कार्यक्रम तिथे शिवाजी पार्कला व्हायला पाहिजे. नाहीतर तिकडलं मराठी पण त्या भागातलं नष्ट होईल. स्वागत आहे. उदय सामंत कोणाची दूत असू शकत नाही. बघा, नाव मराठी भाषेचं असतं, पडद्यामागे काय चालतं त्याची इत्यंभूत माहिती आमच्याकडे येत असते. तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला मूर्ख समजू नका. शिवाजी पार्कामध्ये, शिवतीर्थावर शिवसेनेचा जन्म झालेला आहे. त्याच्यामुळे आमची तिकडे माणसं आहेत ना, देऊ द्या ना. तिथे कन्नड रक्षण वेदिका आमच्या बेळगावमध्ये आमच्या मराठी मुलांना मारत आहे. त्याचं काय? बेळगावमध्ये आमच्या मराठी लोकांवर, मराठी संस्थांवर हे लोक हल्ले करतायत. त्याचं काय ते सांगा आधी. सीमावादाचा प्रश्न वेगळा नाही. सीमावादाचा प्रश्न मराठीचाच प्रश्न आहे. सीमावादाचा प्रश्न मराठीचाच प्रश्न आहे आणि मराठीच्या प्रश्नातून सीमावाद निर्माण झालेला आहे. ही कन्नड वेदिकेची पोरं जेव्हा जन्माला आलेली नव्हते, आम्ही त्या आंदोलनातले आम्ही कार्यकर्ते आहोत. कळलं का? आमचे बाप दादा मेले त्यात.